3 वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर आशा भोसलेंची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आशा भोसलेंना प्रकृती अस्वस्थामुळे तातडीनं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसलेंची नात जनाई भोसले हिनं सोशल मीडियावरती पोस्ट करून आपल्या आजीच्या प्रकृतीबाबत माहिती सुद्धा दिली होती. दरम्यान अनेक दिग्गजांनी आशाताईंच्या या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्या आपण ऐकूयात. शॉकिंग न्यूज होती. म्हणजे आशाताईंचं माझ्या आयुष्यात, माझ्या करिअरमध्ये एक विशेष स्थान आहे. कारण माझ्या आयुष्याची करिअरची सुरुवात मी जेव्हा लहानपणी चित्रपटात सुरुवात केली तेव्हा माझा लहानपणीचा चित्रपट संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामध्ये त्यांनी मला माझ्या आयुष्यातला पहिला प्लेबॅक दिला होता. ज्ञानेश्वराच्या तोंडी ते गाणं होतं, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. काय गाणं गायलं, काय मधुर आवाजात त्यांनी मला प्लेबॅक दिला होता. आणि त्या गाण्यामुळे थिएटरमध्ये लोकांचे स्तब्ध होऊन ऐकत होते ते गाणं. इतकं सुंदर त्या गायल्या होत्या. त्यानंतर मी जेव्हा चित्रपट करायला लागलो तेव्हा सुद्धा मी त्यांना अनेक चित्रपटात माझ्या त्या गायल्या. माझा जीवलगा चित्रपट, त्याच्यामध्ये त्यांनी एक सुंदर गीत गायलेलं आहे. अति दुःख झालं मला हे ऐकून. कारण ही पोकळी आपण आयुष्यभर कधीच भरून काढू शकणार नाही. कारण का दीदी असतील, आशाताई असतील, त्यांनी संस्कार घडवले अनेक पिढ्यांवरती. गाण्याचे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, भारतीय संस्कृतीचे उत्तम प्रतीक म्हणजे दीदी आणि आशाताईंचं गाणं होतं. आणि आशाताईंच्या बाबतीत म्हणजे मला वाटतं की कुठल्याही प्रकारचं गाणं, वर्सटॅलिटी जे आपण म्हणतो, म्हणजे ते नाट्यसंगीत असू देत, एखादी गझल असू देत, एखादं भावगीत असू देत किंवा एखादं रोमॅन्टिक गाणं असू देत, मला वाटतं की पाण्यासारखा आवाज मला व्यक्तच होता येत नाहीये एवढं. इतका मला ऍक्च्युली आता धक्का बसलाय. पण मी असं म्हणेन अशी गायिका परत होणे नाही जशा लताबाई आणि आशाबाई आपल्यासाठी होत्या. मला वाटत नाही अशा गायिका परत अशी गायिका होणं शक्य नाही आता. आणि मला माझ्याकडे शब्द नाहीये. मी भाग्यवान समजते की त्यांच्यासमोर मला गायची बरेच वेळा संधी मिळाली, त्यांचा आशीर्वाद मिळाला, त्यांची कौतुकाची थाप मला मिळाली. पण आजचा दिवस खरंच म्हणलात तुम्ही तसं सगळ्या संगीत सृष्टीसाठी काळा दिवस आहे. खरंच मला असं वाटतं की चांदणं नसताना आकाश कसं दिसेल तसं संगीत विश्व आता होईल किंवा असं झालंय असं वाटतं. कारण अशा त्यांचा स्वर खरंच चांदण्यासारखा होता. आणि आपण सगळ्यांनी, सगळ्या पिढ्यांनी, अगदी नाचरे मोरापासून ते आतापर्यंतच्या गाण्यांपर्यंत सगळ्या भावना त्यांच्याबरोबर आपण जगलो. आपण नाचलो पण, आपण हळवे पण झालो, आपण सगळे संगीत शिकलो त्यांच्याकडनं. असं असताना त्या व्यक्तीचं अस्तित्व, त्यांचं असणं हे आपल्यासाठी इतकं महत्वाचं होतं, तो आशीर्वादाचा हात, की सुन्न हा एकच शब्द आहे आता. आणि मला खात्री आहे सगळं संगीत विश्वदत्त सुन्न झालं असतं. जे त्यांची गाणी होती ती ज्या नवीन अभिनेत्री, तरुण अभिनेत्री, त्यांचा आवाज आणि वय हे जरी केलं तर आजही तीच मस्ती, तोच एक वेगळा गोडवा, ह्या दोन्ही गोष्टी, मस्ती पण आणि गोडवा पण, त्या दोन्ही गोष्टी आशा दीदींच्या सगळ्या गाण्यामध्ये दिसतात, ऐकल्या जातात. आणि मला असं वाटतं जो आनंद त्यांनी प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना दिलेला आहे, वाटतं तो कधीच आपण विसरू शकत नाही. त्यामुळे आशा भोसले भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायिकांपैकी त्या एक होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये हजारो गाणी गायली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. आपल्या आवाजाच्या स्वरूपात त्यांनी स्वतःचा आवाजही शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत ठेवला. 50च्या दशकामध्ये त्यांनी कारकिर्दीला त्यांच्या सुरुवात केली आणि हळूहळू आपल्या वेगवेगळ्या शैलींमुळे त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. आशाताई
आज आपल्यात राहिल्या नाहीत. परिवाराने सांगितल्याप्रमाणे आज सर्व मेडिकल सगळ्या गोष्टी पूर्ण होऊन परिवार आणि पारिवारिक विधी या पद्धतीची कल्पना परिवाराची आहे. उद्याला सकाळी 11 वाजल्यापासून त्या लोअर परेलला ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे ते 11 ते 3 वाजेपर्यंत त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आपण सगळे भेटणार आहोत. बड़े दुख की खबर है कि श्री आशा भोसले जी का आज निधन हो चुका है और उनको मेडिकल प्रॉब्लम थी, उनको मल्टी ऑर्गन फेलियर था, उस कारण उनका निधन हुआ है. दुसरा तारा आशा भोसलेताई यांचं दुःखद निधन झालेलं आहे. 92 वर्ष त्या जगल्या, त्यातल्या बहुतांश काळ वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून संगीताची सेवा केली, ती अखेरच्या श्वासापर्यंत. या देशामध्ये सर्वात वर्सेटाईल गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचं असेल तर त्या आशाताई होत्या. दरम्यान आशाताईंची कारकीर्द आपण पाहूयात. 11,000 गाणी त्यांनी गायली. जगभरामध्ये सर्वाधिक गाणी गायल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 1940च्या दशकामध्ये पार्श्वगायनाला त्यांनी सुरुवात केली. 1952च्या संगदलील चित्रपटातील गाणी त्यांची तुफान गाजली. 1957च्या नया दौर मधील गाणी प्रचंड त्यांची लोकप्रिय होती. 1960च्या दशकापासून सर्व लोकप्रिय अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन आशाताईंनी केलं. ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, रवी या संगीतकारांसोबत कित्येक लोकप्रिय गाणी आशाताईंनी गायली. राहुल देव बर्मन, खय्याम शंकर जयकिशन, त्यानंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत अनेक गाणी त्यांची गाजली होती. 1981 मध्ये आलेल्या उमराव जान मधली गझल त्यांची प्रचंड गाजली होती. उमराव जान मधील गाण्यासाठी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही आशाताईंना मिळाला. इजाजत मधला मेरा कुछ सामान गाण्यासाठी 1987 मध्ये दुसरा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आशाताईंच्या नावावर आहे. 1995 मध्ये वयाच्या 62व्या वर्षी रंगीला मधील तन्हा तन्हा गाणं त्यांचं प्रचंड गाजलं. 2000च्या दशकातही आशाताईंची अनेक गाणी गाजली. दोन 2001 मध्ये लगान चित्रपटातलं राधा के से न चले हे गाणं आजही चाहत्यांना तोंडपाठ आहे. अदनान सामी सोबतचं कमी तो नजर मिलाव हे गाणं प्रचंड गाजलं. 2013 मध्ये वयाच्या 79व्या वर्षी माई चित्रपटात अभिनय, अल्झायमर रुग्णाची त्यांनी भूमिकाही साकारली. 70च्या दशकापासून भारत परदेशामध्ये शेकडो संगीतांचे कार्यक्रम त्यांनी केले. उद्योजिका म्हणूनही प्रचंड यश त्यांनी मिळवलं. अनेक देशांमध्ये त्यांच्या नावाने रेस्टॉरंट सुद्धा आहेत.